मागील 2 ते 3 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये सातत्यानं संततधार चालू आहे. विशेषतः रात्री जास्त पाऊस दिसून येत आहे आणि विशेषतः नदी नाल्याकाठी पूर येऊन त्या ठिकाणी जो काही लागून असलेला भाग आहे पिकांचा, त्या ठिकाणी या पिकांचं नुकसान जास्त असल्याचं दिसून येत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आपल्या जिल्ह्यामध्ये किनवट, माहूर, हदगाव या तालुक्यामध्ये जास्त नुकसान दिसून येत आहे. या तालुक्याची जर फिगर पाहिली ती 50,000 हेक्टरपेक्षा जास्त दिसून येत आहे. तरीसुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी कालपासून आमच्या सातत्यानं संपर्कात राहून प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि कृषी विभाग, ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग आज रविवार जरी असला तरी फील्डवर सगळे अधिकारी कर्मचारी आहेत जिल्ह्यातले आणि या ठिकाणी एक नुकसानीचा प्राथमिक अंदाज शासनाला आज आम्ही दुपारपर्यंत कळविणार आहोत. माझ्या आतापर्यंत जे काही तालुका कृषी अधिकाऱ्यांशी बोलणं झालं त्याप्रमाणे नक्कीच 50,000 हेक्टरपेक्षा जास्त नुकसान असल्याचं दिसून येत आहे. ही पिकं एखाद्या वेळेस 1,00,000 हेक्टरपर्यंत सुद्धा जाऊ शकते आणि पुढील 2 ते 3 दिवसात जर पाऊस असा चालू राहिला हे नुकसान अजूनही वाढू शकते. दादा काय सांगा, मागील 2-4 दिवसापासून जो सततधार पाऊस चालू आहे त्यामुळे आमच्या मंडळात आणि आमच्या तालुक्यात, अर्धापूर तालुक्यात तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी जवळपास झालेला पाऊस झालेला आहे. त्यामुळे नदी नाल्या काठचं जे काही पिकांचं आहे, तूर असो, उडीद असो, मूग असो किंवा सोयाबीन असो, या पिकांचं 100% नुकसान झालेलं आहे. तसेच ऊसाला काही ठिकाणी आपण बघितलं तर ऊसाला सुद्धा काही ठिकाणी फुटवे फुटलेले आहेत. त्यामुळं हे सगळं गृहीत धरून शासनाने 1,00,000 रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. कारण आज शेतकऱ्यांचं जे काही पीक विम्याचं कव्हर होतं ते आज कुठेही राहिलेलं नाही आहे. नांदेड जिल्ह्यात बघितलं तर फक्त 20 ते 22% शेतकऱ्यांनी पीक विम्याला प्रतिसाद दिलेला आहे. कारण हे जे काही ॲडॉन त्याचे कवर्स होते ते कवर काढल्यामुळे शासनाने आज त्याला प्रतिसाद नाही आणि शेतकऱ्याला कुठलंही कवर नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना जे काही आभाळ आहे किंवा निसर्ग आहे त्याच्या छायेत न सोडता सरकारने सर्व शेतकऱ्यांना, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये प्रति हेक्टरी मदत करावी अशी आमची मागणी आहे. मी बाबूराव पांडुरंग जाधव, राहणार पासलगाव. माझी शेती नेरली शिवारात. माझ्या शिवारामध्ये कमरे इतकं पाणी आलं साहेब, चक्कच गेलं. आता काही राहिलं नाही. 5 एकर माझा सोयाबीन गेला, हळद गेली, ऊस गेला. आता सगळं कर्ज काढलं. गव्हर्नमेंट म्हणते कर्ज माफ करणार, कसं करावं काय नाही. आता फाशी घ्यायची आली, ईस पिवावं लागते. इसाशिवाय पर्याय नाही आम्हाला. आमचं हे पाण्यानं सगळं नुकसान केलं, अतोनात नुकसान झालं. इथं जवळपास 5 खेडे गेले, 2,000 हेक्टर जमीन गेली असेल आमची सगळी पाण्याखाली सर. आता माझ्या शेतात तर कमरे इतकं पाणी आहे. आम्ही इथं उभा आहेत. अपेक्षा आता मदत मिळावं म्हणून अपेक्षा आम्हाला. सरकारनं मदत द्यावं, आता याचे पंचनामे करावं, नसा सरसकट मदत द्यावं, काहीतरी करावं, सगळ्या शेतकऱ्यांना मदत द्यावं, कर्ज माफ करावं आमचं. आम्हाला कर्जाचं लई काय कर्ज देतो मला सरकार. निवडणूक झाली, लाडकी बहिणी बंद करायला काय करावं. सरकारला बदमाश निघालं, सरकार बेमानपणा करायला. नाव चांदू देवराव जाधव आहे, राहणार पासदगाव. हे साहेब सगळे नुकसान झाले. आता हे काय काय करा, शेकडेवारी पैसे काढे साहेब मी. आता हे काय सरकार तर मला कर्ज भरा, कर्ज माफ करणार. आता कसं करू मी? फाशी घ्यायची वेळ आली साहेब. आता हे सगळं गावाचं सोयाबीन गेलं साहेब, संपूर्ण गावाचं. आता कसं करावं काय नाही. आता काय कमरा इतकं पाणी आहे बघा साहेब इथं. बघा की आता तुम्ही, आता कसं करावं? कोणकड हे आज ते काहीच करणार झाले. शेकडेवारी पैसे काढे साहेब आम्ही. काय करावं आता? हे बियाला, खताला, गमनाला गेले. आता काहीच नाही ना साहेब याच्यातलं. आता ही परिस्थिती झाली बघा साहेब. आता कसं करावं? सरकारनं काहीतरी मोबदला द्यावा आम्हाला. एवढी हे करा आमची. काय करावं आता तिथे तरी काही. आता साहेब सोयाबीन होते, हळद होती, कापूस होता, तूर होती, मूग होता. हे सगळं आता मूग तोडा आलेला गेला साहेब. आता तोडायचं म्हणता उद्या आज का पूर आला, भलता पूर आला. काय करावं आता याला? आता सगळ्या शेंगाय बाबड्या झाल्या, सोयाबीनही गेलं, हळदही गेली, कापूसही गेला, तुरही गेली, सगळंच गेलं साहेब. आता काहीच राहिलं नाही. आता हे सरकारनं काहीतरी पंचनामे करावं, काहीतरी आम्हाला मदत करावं, हीच आमची नम्र विनंती आहे. काही नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.